नमस्कार महाराष्ट्र. तर आता आपण आलो आहे पुन्हा. खूप दिवस नाही तर खूप महिने झाले मी काय करतच नव्हतो, काही केलंच नव्हतं. तर मग मला कंटाळा येत होता, म्हणलं परत चालू करू. मग आता शेजारी आई आहे, जाऊ दे, ठीक आहे. तुम्ही कसे असाल मला घंटा फरक पडत नाही, फक्त मला माझा फरक पडतो. ठीक आहे. तर आता आपण दिवसभरात काय काय करणार आहे याचा काम वेगळं सुरू आहे. शिवायचं काम सुरू आहे, मानून घ्या. माझं करते का असं लोकांवरल्या आधारित आहे. मला काय म्हणतील, मला काय वाटेल, त्यांना काय वाटेल हे नको विचार करू. मम्मी म्हणतात ना, लोकांचा विचार करू नको, मरशील मनातनं. कोण कसं वागतंय, जे आहे ते ॲक्सेप्ट आहे. बायको आली तरी हे आहे जे आहे, त्यांना बदलू शकत नाही मी. तुला बदलायला लागेल मी असं म्हणायचं. आपल्याला बदलायला लागतं. आपल्याला काय बदलायचं, फक्त तिच्याशी चांगलं राहायचं बस. आता घरदार बदलायचं नाही, देव बदलायचे, घराच्या बाहेर जायचं हे नाही. बाय द वे तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. तिकडं बघा, स्वामींचं पेंटिंग आहे. काम अजून बाकी आहे, खूप राहिलेलं आहे तिथं. तर काम चालूच आहे. बघू पुढं काय होतं आजच्या दिवसभरात, माहीत नाही काय आहे, पण लई टाईमपास आहे. मोकळा आहे लई वेळ. चला भेटू. तर परत भेटलो आपण, काय करणार. तर मला असं आहे ना, अचानक सुचलं की सँडविच करायचं. तर आता आपण सँडविच करू, आईला पण देऊ, मी पण खातो, तुम्ही पण बघत राहा. तुम्हाला पण आवडलं असेल ना, तुम्ही तुमच्या घरी करा, मी माझ्या घरी करतो. चलो. बाहेरनं आवाजाचा डिस्टर्बन्स होत असेल, लक्ष नका देऊ, मी बोलतोय फक्त तेवढंच ऐकायचं, बाकी काही नाही. विषय क्लोज. आता आपण बनवायला घेऊ. मित्रांनो, सामान घ्यायला आपल्याच दुकानात बघा, आई दुकानात आहे. फालतूगिरी ऑन पीक. आता सामान घेणार आणि वरती जाणार आणि मग खातात मस्तपैकी, बघत राहा. तर आता इथं सगळं सामान आणलेलं आहे आणि आता काय करायचंय, बनवायचं आणि काय करणार. फालतूगिरी नो, ओनली सीधी बन, नो बकवास. चला डायरेक्ट काम करायला नंतर न शकू. आता मी इथं काकडे कापायला बसलो आहे, कांदा कापायला बसलो आहे. मला झोप येते, मनच उतरायला लागले. आता काय करायचं, पण असं ठेवून तर नाही देऊ शकत. करतो, करायला मग ठीक आहे. मित्रांनो, आपलं सँडविच होत आहे, हे बघू शकता. आणि इथं अजून पॅटीस बनवलेले, सँडविचेस बनवलेले आहे. चुकून पॅटीस बोललो, सॉरी. पण जाऊ दे, एक नंबर झाले एवढं सांगतो, कारण मी याच्यामध्ये काळा बनवायला लागला आणि जो की एकदम लय भारी आहे. मी आता खाऊनच तुम्हाला दाखवतो. तुमच्यासोबत बोलता बोलतानाचे परिणाम अक्का झाला बाई, पण काय करणार. तुमच्यासोबत बोललं नाही तर मला काय भेटणार, काहीच नाही भेटणार मला. जाऊ दे, आता हे काढतो. ही खालची साईड पण मस्तपैकी कुरकुरीत झाली. आता आपलं दुसरं 2 आणि 3, हे तुम्हाला माहिती आहे, हे काय कामाचं नसतं. ह्याला मी तर असंच खाणार आहे, कसं माहिती आहे का. आणि ना, एक मला, एक आईला आणि एक पप्पांना झालं. बघू मित्रांनो, तर आता आपल्याला सँडविच जे आहेत ते झालेले आहेत. आणि हा वाला जो सँडविच आहे हा मी आईला देणार आहे. तर आईला पण देऊ आणि आईचं पण ते. तर आता आपण आणलेलं आहे आईला, आणि आई हात धुवून येते. त्यानंतर ना बघू आईला टेस्ट कशी आवडते आपल्या हाताची. मला तर एक नंबर, म्हणजे ना, जो स्वतः करतो आणि ज्याला स्वतःला भारी वाटतं ना करून, ते त्याच्यासाठीच भारी असतात, हे लक्षात ठेवा कधी पण. तर आता बघू आईचं काय म्हणणं आहे आपल्याविषयी. चांगलंच बोलणार आई, 100% सांगतो. गाणं डिस्टर्बन्स करत असेल तर मी सॉरी म्हणणार नाही.
तर आई घेते पहिला घास माझ्या हाताने बनवलं सँडविचचा. खरे रिॲक्शन दे. खरं मला जरा वेगळं वाटायला लागलंय. खूप छान छान केलं. आता आपण वर जाऊन आपलं खाऊ. खरंच ना चांगलं झालंय ना. खूप छान. बघू क्रिस्पीनेस कसा आहे. क्रिस्पीनेस लेवल अप्रतिम. तर आईचे रिएक्शन्स भेटलेले म्हणलं होतं की नाही 100% आई खरंच बोलणार. जर तुम्हाला मी डाऊटफुल असे प्रश्न विचारत होतो आईला, असं तुम्हाला डाऊटफुल वाटत असेल मित्रांनो, आता आपण खाऊया आणि जसं काय मला नाही पुढं भेटूया. आता बाहेर आलेलो आहे, गाड्यांचा आवाज जास्त येतोय. तर आता आपण चाललो आहे गॅरेजवरती गाडी बघायला. आपली स्प्लेंडर ही तिकडं सर्व्हिसिंगसाठी दिली होती. खूप मोठं सर्व्हिसिंग होणार आहे तिला. साधारण 8,000 रुपये गेले. 8,000 बघू आपण. भाई गाडी साखर बघा, सामान खोललेलं आहे आणि वेगळं आमचं वेळ. ही गाडी इथे थोडासा आवाज चेंज केला कारण की बघू नये म्हणून जरा वेगळं वाटतं जरा म्हणजे असं बोलायला वगैरे. तरी आपली स्प्लेंडर आहे, जुनी आहे खूप, 15 वर्ष झाली. बघू. आपण जाणार आहोत जिमला. गाडीची कंडिशन कशी आहे बघून आलो आपण. ते म्हणले काका अजून खर्च होईलच. बघू. आता आपण परत दुकानामध्ये आलेलो आहोत. आई इथं तिचं काम करते, चिप्स वगैरे लावते, माल वगैरे लावते आणि आपण ब्लॉग काढतोय. तर आता आपण जिमला जाणार आहे आणि हा व्लॉग इथं सेंड करतो. बाकी सगळं तुम्हाला आवडलं असेल, माझं सँडविच बनवणं आवडलं असेल, आपल्या गाडीची सर्व्हिसिंग म्हणजे जी टाकली तिच्यावर पण मी एक नवीन व्हिडिओ बनवेलच नक्कीच. तर हा व्हिडिओ आत्ता आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायचं का नाही ते तुम्ही ठरवा, सबस्क्राईब पण करायचं का नाही ते पण तुम्ही ठरवा. मी काही बोलणार नाही कारण की मला फक्त हे व्हिडिओ काढायला आवडतं. आता त्याला तुम्ही लाईक करा, शेअर करा किंवा सबस्क्राईब करा, मी तुमच्यावर सोडून देतो आहे, पण नक्की करा. आपलाच भाऊ आहे, करून टाका, विषय खोल करून टाका. तर आत्ता जातो आहे जिमला आणि त्याच्यानंतर ना भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोवर तक जय हिंद आणि जय महाराष्ट्र. भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.